अनेक स्पर्धा ज्याच्या सुमधुर आवाजाने गाजले गेले तो शुभम नारवेलगावचे सुपुत्र, त्यांचा आवाज आपण ऐकलात. आता जाऊया मैदानाकडे. श्री गणेश विराणी आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी सोनकार बॅटिंग करतायत सध्या श्री गणेश विराणी. आणि दोन खेळाडू मैदानामध्ये रमेश आणि किरण दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज महेश म्हात्रे आमच्यासोबत जोडलेल्या स्कोररच्या भूमिकेमध्ये. आणि फ्रंट लाईन सीमर पहिला गोलंदाज. लेट्स प्ले द क्रिकेट. ओ पहिला बॉल स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेगाने यष्टिरक्षकाकडे हा बॉल गेलाय आणि पहिला बॉल आलाय डॉट. आता थोडंसं दबाव तंत्र या ठिकाणी आपण पाहिलं तर श्री गणेश विराणी टीमवर करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिलाय. गोलंदाज सुशील गोलंदाजी मार्कवर. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमचे भरपूर प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलं सहर्ष स्वागत. आणि ज्यांचं नुकतेच शुभागमन झालेले आमच्या आदरणीय शरद दादा यांचं शुभागमन झालेलं त्यांचं सहर्ष स्वागत. भरपूर वेळ आम्ही त्यांची येण्याची प्रतीक्षा करत होतो, परंतु दोन बॉल जर आपण पाहिलेत तर दोन बॉल आत्तापर्यंत भरपूर वेगाने टाकले गेलेत आणि टप्पा खूप महत्त्वाचा होता. फ्रंटलाईन सीमर गोलंदाज बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई मैदानाच्या आतमध्ये आणि लोहा लोहे को काढताय असं म्हटलं जातं. आणि दोन्ही खरं तर कणकर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी भूमिका सोनकार संघाकडून सध्या बजावत असताना सुशील पाहतोय. रमेश सध्या स्ट्राईकला आपण पाहतोय. यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल. यावेळी मात्र फुटबॉलचा क्रिकेटमध्ये प्रदर्शन करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बघता बघता सीमारेषा ओलांडतोय. क्षेत्ररक्षणाच्या अगोदर बॉल सीमारेषा बाहेर जातो, येतोय चौकार. हे खऱ्या अर्थानं रात्रीचे गाणे आहेत आणि गोल्डन डीजे अगदी नावाजलेलं डीजे या परिसरातील. आणि परमेश यांनी सांगितलं, माफ करा, साहिल डीजे सध्या आपल्या सोबत जोडले गेले. इथे मात्र फटका आणखीन चांगला आहे. दुसरा बॅक टू बॅक आलेला चौकार आपण पाहतोय. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये आता क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न बॅट्समन सध्या करतायत. चार बॉल आतापर्यंत फेस केलेत रमेशने आणि 8 धावा त्याच्या बॅटमधून पाहतोय. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल करताना पहिल्या 2 बॉलवर पाहायला मिळाला, परंतु तदनंतर मात्र आक्रमक रूप धारण केले रमेशने. यावेळा तिसरा देखील आलाय कव्हरच्या दिशेनं. इथे मात्र बॉल सीमारेषा गाठतोय आणि आणखीन एक चौकार येतो. बॅक टू बॅक 3 चौकाराची हॅट्रिक बॅट्समन रमेशच्या बॅटमधून. तीन चौकार ठोकलेत. अडचणींचे 4 ढग आडवे आले म्हणून सूर्याचं अस्तित्व कधी संपत नाही हेच दाखवून देतोय रमेश. कारण तदनंतर मात्र हात खोलून आता 3 बॅक टू बॅक आणि तदनंतर पहिलं जो प्रेशर क्रिएट केला होता गोलंदाज सुशीलने रमेशवर, तो आता ट्रान्सफर झालाय गोलंदाज सुशीलवर. एक तेरी तो एक मेरी, ईट का जवाब पत्थर से देण्यासाठी दोन्ही खेळाडू तयार. फुलरलेनचा बॉल यावेळेला मात्र बॉलला फिरवला, अगदी भावऱ्यासारखा फिरला, बॉलला पाठवून दिलाय. फाईन लेगच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. बॉल त्याच्या अगोदर फरार. येईल धावा 4. आले दमदार चौकार. थँक्यू. 4 बॉल महेश जर आपण पाहिलं तर 4 बॉलवर 4 चौकार ठोकले गेलेत.
अप्रतिम या ठिकाणी बॅटिंगचं प्रदर्शन. दबाव जे आपल्यावर निर्माण झालं होतं ते लगेच दबाव ट्रान्सफर करण्याचं काम बॅट्समन रमेशने केलंय आणि 6 बॉल फेस करत असताना पहिल्या षटकामध्ये 16 धावांची निर्णायक खेळी त्यांनी केली. दिन सबका आता आहे, एक दिवस तुझा असेल तर दुसरा दिवस माझा असेल, कारण वेळ ही प्रत्येकाची बदलत असते. पहा ना, एखाद्या तलावामध्ये जे मासे किड्यांना खातात आणि तेच मासे मेल्यानंतर किडे त्या माशांना खातात, त्यामुळे वेळ ही प्रत्येकाची येते. आयुष्याची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि क्रिकेट हा तसाच प्रकारचा खेळ आहे. कारण सक्सेस इज नॉट लक, इट्स अ गेम ऑफ पेशन्स अँड हार्डवर्क असं म्हटलं जातं. सक्सेस हे लकने किंवा नशिबावर अवलंबून नसतं, त्यासाठी तुमच्याकडे हवाय संयम आणि मेहनत, त्याच्या जोरावर तुम्ही यशस्वी होऊ शकतात. पहिला स्पेल संपुष्टात आलाय. स्टील 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ झालाय संपन्न. 16 धावा स्कोर कार्डवर. दुसरं षटक घेऊन आला आदित्य. पहिला बॉल गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न आणि पहिला बॉल या ठिकाणी गोलंदाज अगदी सावधरित्या टाकत असताना पहिला बॉल आला डॉट. आता आपण पाहतोय किरण स्ट्राईकला आले आणि किरणवर आता जबाबदारी आहे. जिथून मोमेंटम सोडून दिलाय तिथून मोमेंटम किरण घेईल का, की त्याच्या रस्त्यामध्ये काटे टाकण्याचा प्रयत्न. परंतु असं म्हटलं जातं रुतणारे काटेच तुमच्या पायांचा वेग वाढवत असतात. ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला परिश्रम करावा लागेल. ओ यावेळेला मात्र आवाज जरूर आलाय परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 2 नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. तिसऱ्याने बॉल अडवलाय. रॉकेट थ्रो झालाय. तोपर्यंत अगदी वेगानं तिसरी धाव देखील पूर्ण झाली आणि हा पहा टाळ्यांचा कडकडाट. तुम्ही आयुष्यामध्ये चांगलं काम करून तर पहा, तुमच्यासाठी टाळ्या नक्कीच वाजतील. आणि आता आपण पाहिलं तर श्री गणेश वीरांनी टीमच्या पॅन्डल्समधून सध्या टाळ्यांचा कडकडाट होतोय. सोनकार संघाला एखाद्या ब्रेक थ्रूच्या प्रतीक्षेत सध्या सोनखार संघ आहे, गावदेवी सोनखार संघ. पण आता हवी होत असताना आतापर्यंतच्या खेळीमध्ये जर पाहिलं 3 अंपायर काढलेत ना धावा. ओ यावेळी मात्र फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग 2 धावा मागच्या बॉलवर काढण्यात आलेल्या आणि तदनंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटने मारण्याचा प्रयत्न की झाला. परंतु थोडंसं कुठेतरी आज रजनी क्रिकेट सध्या खेळतोय, हे डेचं फॉर्मॅट नाही. हे खरं तर तुम्हाला रजनी क्रिकेटमध्ये या लाईटवर फ्लड लाईटवर खेळायचं, प्रकाश ज्योतात येईल, त्यामुळे काही वेळेला तुम्हाला किरणं देखील आडवी येऊ शकतात अर्थात या फ्लड लाईटची. त्यामुळे थोडंसं कुठेतरी संभ्रम निर्माण होत असेल बॅटिंग करत असताना. ओ नाही नाही, इथे मात्र थांबायला तयार नाही. आता मात्र किरण, मागच्या वेळेला रमेश हाय अँड हँडसम स्क्वेअर क्लिअर करतो. बॉल सीमारेषा पार, षटकार. षटकार ठोकला गेलाय आणि या षटकारानंतर आता आग तर दोन्ही बाजूने लावायला सुरुवात केली दोन्ही बॅट्समननी. सुरुवातीला रमेश पाहिलं, तदनंतर आता किरण पाहतोय. ओ किरण, आशेचा किरण देईल का, की इथे किरणचं अस्तित्व संपुष्टात येईल. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग झालं आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन किरण आणि रमेश. तर किरणच्या नावामध्येच रन्स आहेत आणि तो रन्स काढण्यासाठी प्रयत्न करतो. सामना थोडंसं स्पीडअप घ्या विनंती असेल, कारण तदनंतर आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे. नेक्स्ट मॅच शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार. या षटकातील पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटने मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, इट्स द आउट साइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा आला. हा वाईड बॉल असेल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर ॲड होईल आणि हे विहंगमय दृश्य तुम्ही आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून, स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. ओ यावेळेला मात्र आणखीन एक बॉल पुन्हा एकदा पूर्णपणे फसवून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. टप्प्यावरची गोलंदाजी, गतीपेक्षा टप्प्यावर जास्त भर दिला होता
आणि तदनंतर मात्र षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात येते. 27वा स्कोर कार्डवर कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत विकेट नाही. आणि नेक्स्ट मॅच असेल याच विभागातील अंजनी कुमार वढाव आणि शिवशंभो पाटणेश्वर या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेक मिड इनिंग मध्ये होईल. संपूर्ण प्रेक्षक आमच्या कव्हर केले जातात स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. आणि मागच्या मॅच पर्यंत आपण पाहिलं होतं भरपूर गर्दी होती आणि अजून देखील आमचे दर्दी प्रेक्षक आहेत त्यांची आज उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या आमच्या वाशी विभागातील प्रत्येकाची स्वप्नातील ही स्वप्नवत स्पर्धा जसजसे दिवस लोटतील तसतसं मात्र इथे प्रेक्षकांची प्रचंड मांदियाळी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु कौतुक देखील आमच्या पंचांचं देखील करावं लागेल. खरं तर नंदू पाटील सर आहेत, हनुमान नाईक आहेत आणि तदनंतर सुदर्शन म्हात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ झालाय संपन्न आणि 27वा आत्ता स्कोर कार्डवर लागला. 3रं षटक प्रगतीपथावर, गोलंदाजी मार्कवर तयार आहे गोलंदाज मयूर. सोनकर संघाकडून 3रं षटक, यावेळी मात्र बॅकफुटला गेला आहे, शॉट मात्र फसलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिलंय सिली मिड ऑनला कॅच फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला आणि पहिला धक्का आपण पाहतोय. गणेश विरानी, श्री गणेश विरानी टीमला रमेशच्या माध्यमातून बसतोय. रमेश बॅक टू डगआउट. एक विकेटचं पतन झाले. 27वा सध्या स्कोर कार्डवर लागले. 3रं षटक मयूरचं प्रगतीपथावर असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आकाश. पाहूया आकाश आसमान दाखवत आहे गोलंदाजाला. मयूर तयार. ओ यावेळा मात्र बॅटची कडा लागली आणि तदनंतर मात्र यष्टिरक्षकांनी सुरक्षितरित्या हा बॉलला गॅदर केलाय. भन्नाट वेग धारण केलाय. टप्प्यामध्ये देखील व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक वेळा टप्पा बदलला जातोय आणि मयूर पुन्हा गोलंदाजी मार्कवर तयार. ओहो यावेळी मात्र ऑब्स्टिकला सोडून जाणारा बॉल, पंचांचा इशारा वाईड बॉलचा आलाय. एक सिंगल अजूनही स्कोर कार्डवर ऍड होईल आणि 28वा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. भरपूर मेहनत या कमिटीच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. तोडून जाणारा बॉल, पंचांचा इशारा वाईड बॉलचा इशारा आला आणि आणखीन एक धाव अतिरिक्त. ह्या धावा थांबवाव्या लागतील कारण दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीने हाणामारी केली होती, जे दुसरं षटक आपण जर पाहिलं तर आदित्यने हाताळलेलं होतं 11 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आणि पहिलं जर आपण पाहिलं सुशीलने त्याच्यामध्ये तब्बल 4 चौकार आले होते. तदनंतर आता 3रा स्पेल मयूर सध्या आपण पाहिलं तर त्याच्याकडून आत्तापर्यंत 2 वाईड टाकण्यात आलेले आहे. पहिल्या बॉलवर विकेट, तदनंतर इथे कव्हरच्या दिशेने बॉल गेलाय तोपर्यंत एक सिंगल दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढण्यात आली आणि ते ज्या खेळाडूनं 6 बॉल फेस करत असताना 10 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी जो सेट बॅट्समन आहे त्याला आता पाचारण करण्यात आलं स्ट्राईकसाठी. पेण पूर्व विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसरा संघ आपण जर पाहिलं तर हमरापूर विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या 2 संघांच्या दरम्यान आपण पाहिलं तर रात्रीच्या वेळेला हा क्रिकेटचा घमासान महायुद्ध. ओ यावेळेला मात्र शॉर्ट पिच बॉल, त्या ठिकाणी ओव्हर पिच बॉल, त्या बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, दणदणीत षटकार. खोलवर टप्प्यावरचा बॉल, त्याला अक्षरशः खोदून अक्षरशः त्या पिच वरची धूळ उडाली आणि तदनंतर मात्र बॉलला उडवलंय आणि
बॉलला पिचिंग केलंय पूर्ण. आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑनच्या वरून षटकारासाठी. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यानं मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं यष्टीरक्षकाकडून चूक होते, परंतु नकार दिलाय. स्वतःवर आत्मविश्वास दाखवलाय फलंदाज किरणने, कारण तो सध्या चांगल्या रिदममध्ये आहे, तो सध्या चांगल्या लयमध्ये आणि त्याला जास्तीत जास्त बॉल खेळायचे आहेत आणि त्याचसाठी सध्या स्ट्राईक त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न सध्या किरण करतोय. शेवटचं बॉल या षटकातील टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज मयूर आणि आतापर्यंत स्कोर कार्डवर 36 धावा. मी म्हणेन चांगली धावसंख्या सध्यापर्यंत उभारली, कारण रात्रीची रजनी क्रिकेट सध्या आपण अनुभवतोय. यावेळी मात्र अक्षरशः जमिनीवरची धूळ उडवत सरळ पट्ट्याने बॉलला मारण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र एक धाव काढली गेली शेवटच्या बॉलवर आणि पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा एक चांगला निर्णय सध्या किरणने घेतलाय. 9 बॉल 17 धावा आतापर्यंत किरणच्या पाहतोय. तब्बल 37 वर 1 आतापर्यंतची परिस्थिती श्री गणेश वीरांनी टीमची. आणि याच दरम्यान सन्माननीय काशीनाथ अंबू म्हात्रे साहेब, अंजय कुमार वडावचे खंबे समर्थक आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आणि त्याचबरोबर पाटणेश्वर टीम आणि अंजनी कुमार वडाव इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण कर्णधाराने यायचं आहे. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. वरती जर आपण पाहिलं तर चंद्रमामा आपल्याला पाहायला मिळतोय आणि चंद्राच्या या शीतल अशा शांत वातावरणामध्ये रातकिड्यांचा किरकिर थोडासा आवाजाला आता सुरुवात होईल आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवर जिथे संपूर्ण भयान शांतता पसरलेली आहे आणि तिथे फक्त आवाज येतोय तुम्हाला समालोचकांचा, डीजेचा आणि तदनंतर बॅटमधून निघणाऱ्या त्या सुमधुर आवाजाचा फक्त आवाज तुमच्या कानावर पडत आहे. अशी ही स्पर्धा सध्या रंगत असताना छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवर आणि या बाजूच्या अनेक गावातून आमच्या बाजूला असलेलं खरं तर यात्रेसाठी प्रसिद्ध असलेलं गाव आणि तदनंतर बहिरे यात्रा देखील काही दिवसांमध्ये तुम्हाला या वडाव गावामध्ये पाहायला मिळतील. आणि वडाव गावाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की वडाव गाव खरं तर प्रेमळ लोकांचं गाव म्हणून संबोधलं जातं, कारण सध्या जर आपण पाहिलं तर रुपेश म्हात्रे यांचं आपल्याला सोडून गेल्यानंतर त्यांच्या कन्येसाठी जवळजवळ 80,000ची तब्बल रक्कम त्यांनी वडाव गावाने एकवटून त्यांच्यासाठी दिलेली होती. आणि असं हे प्रेमळ लोकांचं गाव सध्या वडाव गाव म्हणून सुपरिचित आहे. आणि त्याचबरोबर क्रिकेटचा या वाशिव भागामध्ये ज्या गावाचा दबदबा निर्माण झालेला असा वडाव गाव आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण वडाव गावचे ग्रामस्थ एकवटली. हा मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांचं विशेष कौतुक. चला शेवटचा स्पेल टाकण्यासाठी कोणाला आमंत्रित केलं जाते ते पाहणं गरजेचं आहे. सोनकर संघाच्या माध्यमातून यस अजिंक्य म्हात्रे शेवटचा स्पेल टाकण्यासाठी, हाणामारीचं षटक टाकण्यासाठी अजिंक्य म्हात्रे मैदानामध्ये पाचारण केलंय, परंतु सध्या त्याच्या समोर अडसर आहे. ज्या खेळाडूने 17 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या गेलेल्या आहेत. 9 बॉल फेस करत असताना तो किरण सध्या मैदानामध्ये आहे, ज्याच्या नावामध्येच रन आहे आणि ज्याच्या नावामध्ये आशेचं किरण आहे. असं सध्या किरण मैदानाच्या आतमध्ये आणि अजिंक्य यावेळी मात्र बॅटचा सुंदर आवाज आलाय, परंतु बॉल अगदी जमिनीला गरंगळत अगदी जमिनीवरची धूळ उडवत मिड विकेटच्या झोन मध्ये पंचांचा इशारा आलाय. हास्य हास्य कटजाय रस्ते, बॉल सीमारेषा पार, चौकार. सन्मान्य कृष्णा दिनकर ठाकूर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. या दरम्यान बॅट्समन इज ऑन फायर. आणखीन एक धमाका बॅट्समन किरणच्या बॅट मधून आल्या 6 धावा, 6 रन. किरण आणि मान्यवरांच्या दिनकर कृष्णा दिनकर ठाकूर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची देणगी, 1500 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे.
नक्कीच आपलं या ठिकाणी हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतो. बॅट्समन इज ऑन फायर. सध्या आशेचं किरण दाखवतोय किरण, आणि आता त्याला थांबवणं थोडंसं मुश्किल झालंय. एक स्ट्रॅटेजी आखावी लागेल गोलंदाज अजिंक्यला. ओ आणखीन एक. इथे मात्र आमच्या समालोचन कक्षाच्या वरून बॉल सीमा रेषा पार. हाय अँड हँडसम, वन ऑफ द लॉंगेस्ट लांब लचक षटकार. आप अपना भविष्य नहीं बदल सकते, लेकिन अपनी आदतें बदल सकते हैं, और आपकी आदतें ही आपका भविष्य बदल देगी. आणि इथून मात्र सुरुवात झाली किरणला. त्याच्या धावातून आल्यात रन. प्रेक्षकांसाठी मेजवानी, प्रेक्षकांसाठी पर्वणी. प्रेक्षक आमचे न्यूट्रल आहेत, कुठलाही संघ जिंको, परंतु इथे षटकारांची आतषबाजी होणं गरजेचं आहे. अजिंक्य तयार. ओ यावेळेला मात्र टीट फॉर टॅट, जशास तसे प्रत्युत्तर. आणि आता मात्र हा डॉट बॉल आलाय. भन्नाट वेग धारण केला होता अक्षरशः करदर. अगदी खीळ बसवली, स्तब्ध केलंय, निष्प्रभ केलंय संपूर्ण किरणला. कारण किरणच्या सोबत अशा प्रकारची गोलंदाजी करणं आता मुश्किल ही नाही, नामुमकिन आहे, परंतु ते साकारून दाखवलंय गोलंदाज अजिंक्यने. दोन्ही प्रतिभावान खेळाडू आहे. कधी बॅट्समन हवी ठरतो, कधी गोलंदाज हवी ठरतोय. ओ आणखीन एक फटका, आणखीन एक धमाका. रात्रीच्या वेळेला अक्षरशः आग लावली या जमिनीला. बॉल सीमारेषा पार, षटकार. मध्ये 39 धावांची विस्फोटक खेळी सध्या साकारत असताना किरण या नावाची मुलंच थोडीशी वेगळी असतात. कारण आपण किरण पवारला देखील पाहिलं, त्याच्या देखील बॅटमधून भरपूर रन येताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. आणि सध्या हा खरं तर गणेश विराणी टीमचा किरण सध्या इन्फॉर्म बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या गावाच्या नावासाठी सध्या षटकारांची आतषबाजी करतोय. अजिंक्य तयार. पुन्हा एकदा गुडघे टेकून मारलाय. यावेळा मात्र आणखीन व्ही शेप मध्ये बॉल सीमारेषा पार, षटकार. शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला. आणि तिथे आपण पाहू शकता स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कशा पद्धतीने हा षटकार ठोकलाय. परंतु पहा अगदी ऐटीत दोन्ही खेळाडू. 45 धावांची विस्फोटक खेळी 15 बॉल फेस करत असताना, आणि शेवटच्या बॉलवर जो षटकार मारलाय त्याच्यावर घेतली आयवा कॅच. आणि या कॅच साठी एअरबड्स ठेवण्यात आलेले आहेत. आणि त्याचा मानकरी कोण ठरलाय त्याला मी विनंती करतो, या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपल्याला एअरबड्स देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. काय अफलातून पारी महेश या ठिकाणी साकारली बॅट्समन किरणने. आज बक्षिसांची लयलूट आहे, कारण तुम्ही अनुभवत आहात. रायगड भूषण पुरस्कार विजेते स्वर्गीय अना म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2000 पर्व पहिलं संतोषजी बोरकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले एअरबड्स. आणि त्याचा येस ज्याने ही कॅच घेतलेले तो उर्नोली गावचा खरं तर श्रेयस पाटील यांनी ही कॅच पकडलेली आहे, आयवा कॅच. आणि त्याच्यासाठी एअरबड्स सध्या थांबायचं. श्रेयस कसं वाटतंय खरं तर या स्पर्धेमध्ये आयवा कॅच पकडलेस आणि हे पारितोषिक तुला मिळालंय? खूप चांगलं वाटतंय. यस, थँक्यू. सन्माननीय कृष्णा दिनकर ठाकूर साहेबांकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. त्याबद्दल त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. आणि जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिकडे टॉस केला जाईल. बिग फाईट. अंजनी कुमार वडावला फाईट करेल टीम शिवशंभो पाटणेश्वर. सन्माननीय साजन सुरेश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आणि तिकडे असतील आमचे समालोचक मित्र दत्ता म्हात्रे सर.
आदरणीय डॉक्टर आशीर्वादजी मोकल साहेबांकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय, त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. चला टॉस साठी जाऊया आपण. शिवशंभो पाटणेश्वर आणि दुसऱ्या बाजूला अंजनी कुमार वडाव. विनंती असेल अंजनी कुमार वडाव, टीम कॅप्टन प्लीज. त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रवीणदादा पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत अंतोरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांच्या समवेत स्वप्नील अर्थातच आमचे वक्रतुंड मित्रमंडळाचे खजिनदार आहेत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण अतिथी मंचकावरती विराजमान व्हावं. अंजनी कुमार वडाव टीम कॅप्टन, टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय. चला घाई करा. टॉस करूया. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील खरं तर हा शेवटचा सामना असेल. टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी रेडी आहेत, मान्यवर रेडी आहेत. टॉस केला जाईल आणि कॉल करेल अंजनी कुमार वडाव टीम कॅप्टन या ठिकाणी कॉल करणार आहे. हेड इज अ कॉल, इट इज अ हेड. टॉस जिंकला या ठिकाणी अंजनी कुमार वडाव टीमने. निर्णय काय असेल? फिल्डिंग फर्स्ट. क्षेत्ररक्षण निवडलंय आपल्या विभागात, आपल्या परिसरात. पहिली रजनी क्रिकेटची स्पर्धा, या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? खूप छान आयोजन आहे आणि पहिलं वर्ष आहे आणि बघून अभिमान वाटते की वाशी विभागामध्ये अशी स्पर्धा पहिल्यांदा होते. यस, थँक्यू. तुला आणि तुझ्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पाटणेश्वर टीम कॅप्टन कडे जाऊया. आमचे आदरणीय दत्ताशेठ कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगाल तुम्ही या संपूर्ण स्पर्धेबद्दल? मला असं वाटते पेन तालुक्यातलं नाईटचं टुर्नामेंट हे सर्वात भारी आहे. कारण की पेनमध्ये पण मी नाईटच्या मॅचेस बघतो, पण हे जरा आगळं वेगळं आहे. ते टेज लाईट असं आपल्या खारेपाटामध्ये असं मॅची करतात, त्याच्याबद्दल मी तुमच्या सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो. तुमचं आयोजन हे डे असो नाईट असो आयोजन करणं महत्त्वाचं आहे आणि खेळाडूंना व्यासपीठ देणं हे महत्त्वाचं आहे. लोक बोलतात डेचं आयोजन आहे नाईटचं आयोजन आहे. आयोजन तुम्ही करता ह्याच्या पाठीमागे तुमचं काबड कष्ट असतं. तुम्ही करताना आयोजन हे 1 दिवसाचं किंवा 2 दिवसात नाही आहे. मी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये बोलतो आयोजन करण्यासाठी याला 3 ते 2 महिने लागतात. तुम्ही माझ्याकडे आलतात DK दादा आपण नाईटच्या टुर्नामेंट भरायच्यात, तुमचं सहकार्य लागले. मी त्याच क्षणात बोललो परमेशला की मी तुमच्यासोबत आहे, कुठलीही परमिशन लागली तर तुमच्यासोबत मी सदैव पाठी राहील. आणि मला खेळाडूची आवड आहे आणि मी स्वतः एक खेळाडू आहे आणि एक आयोजक पण आहे. त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न लागतात, काहीतरी इच्छा असते. प्रत्येक आयोजकाला वाटतं आपल्या खेळ करताना कुठेही काळबोट लागलं ना पाहिजे. तसंच मी सर्व खेळाडूंना विनंती करतो ही टुर्नामेंट एकदम सुव्यवस्थित पार पडाल अशी तुमच्याकडे अपेक्षा करतो. जय हिंद महाराष्ट्र. पहा, खरं तर या स्पर्धेसाठी समाजसेवक दत्ताशेठ कांबळे साहेबांकडून बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकलचं पारितोषिक आलंय. एकदा त्यासाठी देखील जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आणि मॅच साठी खरं तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन. पहिल्या खरं तर चेंडूवरती षटकार आलाय आणि रेफर केलं गेलंय त्या ठिकाणी जरूर. नेक्स्ट बॉल. आणखीन एक फुल टॉस समोरच्या दिशेला, बॅक टू बॅक. आणखीन एक मोठा फटका षटकारानंतर आलाय. हा क्लासिकल चौकार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खरं तर धुवाधार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आघाडीच्या 2 चेंडूंवरती आलेले 2 मोठे फटके, अर्थातच एक षटकार आणि मग आलेला एक चौकार आपण पाहिला. तदनंतर केलं कमबॅक गोलंदाजाने. एका बाजूला वीराणी, त्यांना फाईट करण्यासाठी टीम सज्ज झाले. गावदेवी सोनखार. आणखीन एक
टीट फॉर टॅट जशास तसं प्रति उत्तर दिलंय सोनखार संघाने. माइटी षटकार. खरं तर सोनखार संघ आता रेडी झालाय मोठ्या संघांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी असं काहीच म्हणावं लागेल. स्कोर कार्ड वरती मोठी धावसंख्या आहे. 66 धावा खरं तर चेस करायच्या आहेत आणि ह्या धावांचा पाठलाग करण्यासाठी काय सुरुवात केलंय. 2 षटकार 1 चौकार मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये विस्फोटक खेळाडी फलंदाज सुशील फुंडेकर. टॅपिंग क्रिकेट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला गेला. रन्स मिळाली 1 सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 17 धावा. धावफलकावरती जरूर आपण पाहतोय रिक्वायर्ड रन रेट 15.47. करंट रन रेटचा जर का आपण विचार केला तर 20.40. अर्थातच धावगती अगदी मेंटेन केले सोनखार संघाने. आणि खरं तर ह्या टीम बद्दल काय सांगणार. डीके चषकामध्ये ज्या संघाने पारितोषिक मिळवलं आणि हमरापूर विभागातील एकमेव संघ की जो संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला होता. पहिल्या षटकासाठी गोलंदाज रमेश ला जरूर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. समोर असेल कल्पेश डंगार. हो पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न शरीरावर चेंडू जरूर आदळला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जरूर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 66 धावांचा पाठलाग करत असताना टीम गावदेवी सोनखार संघाची धावसंख्या असेल 17. आता येणारे 18 चेंडू आणि 49 धावसंख्येची आवश्यकता असेल. खरं तर काही आठवड्यांपूर्वी या मैदानावरती सोनखार संघ स्पर्धा खेळल्या आणि पहिल्याच मॅच मध्ये 70 पेक्षा अधिक रन्स डे फॉर्मॅट मध्ये या संघाने बनवल्या होत्या आणि खूप चांगला खेळ खरं तर ह्या मैदानावरती या संघाने प्रदर्शित केला होता. आणि या चालू सीझन मधील खरं तर ही दुसरी मॅच असेल. पहिली रजनी क्रिकेटची स्पर्धा खरं तर सोनखार संघ खेळतोय. सन्माननीय विकासभाई पाटील उपसरपंच ग्रामपंचायत पाटणेश्वर आणि आमचे बंधू योगेश पाटील युवा सेना अध्यक्ष शिवसेना दोन्ही मान्यवरांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. पहिलं षटक संपलंय 17 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. खरं तर योगेश पाटील हे आमचे सुजित भाई मात्रे यांचे साडू आहेत. सो विनंती असेल प्लीज योगेश पाटील मॅच कडे जाऊया. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आकाश मरगला. या खरं तर गोलंदाजाला आपण पाहतोय 66चं बिग टार्गेट. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी संघ मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सोनखार. एका बाजूला सुशील फुंडेकर दुसऱ्या बाजूला टीम कॅप्टन कल्पेश डंगर याला नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. वाशी यांकडून गोलंदाजी करेल आकाश. पहिला चेंडू बैठक एक घुटना वाकवला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलच्या घेऱ्याजवळ अगदी चेंडूला फील करण्यात यश आलं. रन्स मिळाली 1 सिंगल. स्ट्राईक रोटेट करण्याची ही नामी संधी होती आणि त्यात यश मिळालं. कल्पेश डंगर सध्याच्या घडीला खरं तर सोनखार गावातील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच टीम कॅप्टन. आणि खरं तर ही मॅच अतिशय महत्त्वाची असेल त्याच्यासाठी त्याच्या टीमसाठी त्याचप्रमाणे सोनखार गावासाठी. भरपूर प्रेक्षक आलेत आज सोनखारवरून. काही होडीने आलेत काही आपली 2 व्हीलर्स काही खरं तर आमचे प्रेक्षक कारमध्ये आलेत. त्या सर्वांचं आपण वेलकम करूया. 66चं टार्गेट मॅच ऑन आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे रन्स आल्या आणि काही होप्स जरूर वाढले असतील सोनखार टीमचे. आकाशचा चेंडू फटका हवेत फसलाय. कॅचची संभावना. भाई कॅच होती की मॅच. अर्थातच कॅच ड्रॉप झाल्यानंतर क्रिकेटमध्ये भरपूर काही घडताना आपण पाहिलंय. मग रोहित शर्मा 264चा वर्ल्ड रेकॉर्ड होत असताना देखील आपण पाहिलं. तदनंतर जर का आपण विचार केला तर 2007 T20 वर्ल्ड कप मध्ये
श्रीसांतने पकडलेला झेल, 1983चा वर्ल्ड कप कपिल सरांनी पकडलेला झेल, तदनंतर नुकताच T20 वर्ल्ड कप आपण पाहिला, तिकडे सूर्यकुमार यादवने पकडलेला झेल, हे अतिशय महत्त्वाचे झेल खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विशेष करून भारतीय संघासाठी आपण पाहिलेत. पकडो कॅच, जीतो मॅच, टेक द कॅच अँड विन द मॅच. फुलटॉस आहे अलॉंग द कार्पेट, खरं तर फटका आपल्याला पाहायला मिळाला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, सिंगल त्या ठिकाणी मिळाली. पण खरं तर रन रेटवर आता मात्र काहीसा कंट्रोल या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच जर का आपण करंट रन रेटचा विचार केला तर 13.33 रिक्वायर्ड रन रेट, अर्थातच रन्स हव्यात किती तर 18.40 या गतीने रन्स बनवायचे आहेत सोनखार संघाला. हे विसरता कामा नये, हे देखील सूत्र, हे समीकरण आपणास सोडवावं लागेल. परंतु सोनखार संघ सध्या स्टेबल आहे, हरकत नाहीये. या षटकामध्ये रन्स आल्या नाहीयेत, परंतु जोडी मात्र मैदानात यशस्वी फलंदाजी करतोय. समोरला बॅट चेंज, बिग विकेट डाऊन. ही विकेट हवी होती खरं तर विराणी संघाला आणि कल्पेश डंगर बॅक टू द डगआउट. वाशी विभागातील पहिली रजनी क्रिकेटची स्पर्धा, खरं तर बबलू खूप आपण देखील स्वप्न पाहिले होते आणि ते स्वप्न आज सत्यात उतरताना आपण पाहतोय. खरं तर आमच्या सर्व आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली आणि बबलू असं देखील म्हणावं लागेल 1 लाख पारितोषिक असणारी देखील पहिली स्पर्धा आहे. अर्थातच 5 पारितोषिक या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहेत. 4 रात्रीत आपण क्रिकेटचा थर्रार खारेपाट विभागामध्ये आपण पाहणार आहोत. नुकताच संपन्न झालेली रायगड कबड्डी चाचणीची स्पर्धा आपण पाहिली आणि अगदी त्याच मैदानाच्या शेजारी या खरं तर ऐतिहासिक मैदानावरती छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, दिवफाटा कोटला मैदान म्हणून ज्या मैदानाला ओळखलं जातो, या ऐतिहासिक मैदानावरती एक ऐतिहासिक स्पर्धा आपण जरूर पाहतोय. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना सोनखार संघाला आपण पाहतोय. चरण एज अँड टेकन बॅक टू बॅक, आणखीन एक धक्का टीम सोनखार संघाला. खरं तर या स्पर्धेमध्ये A, B, C, D आणि E असे 5 ग्रुप्स आपण पाहणार आहोत. प्रत्येक ग्रुप्समध्ये 8 टीम्स आपण पाहणार आहोत आणि खरं तर आयोजकांनी 40 संघांना खरं तर प्रवेश दिलाय आणि त्या 40 संघांपैकी 5 संघांचं खरं तर स्वप्न साकार होणार आहे. आजच्या रात्रीमध्ये एक संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय जरूर होईल. चमचमती ट्रॉफीवरती खरं तर त्या टीमचं, त्या गावाचं नाव जरूर कोरलं जाईल, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या नावासाठी. आणि आज खरं तर एक मोठी स्पर्धा आपण ना भूतो ना भविष्यत असं हे आयोजन खरं तर आपण पाहतोय फ्रंट लाईन्स मध्ये. खरं तर ही स्पर्धा प्रकाश झोतातील ही स्पर्धा, भरपूर वेळा या विभागामध्ये बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिल्या, परंतु पहिली खरं तर नाईट स्पर्धा खरं तर आपण पाहतोय. फुलटॉस आहे, मिस केला. नवीन फलंदाज जरूर अजिंक्य म्हात्रेला आपण पाहतोय. LED खरं तर बेल्स त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आमचे मित्र सुदर्शन आणि हनुमानजी नाईक. खरं तर त्यांच्याबद्दल जरूर म्हणावं लागेल. गोवा रिटर्न आहेत, काही दिवसांपूर्वीच खरं तर गोव्यावरून आलेत आणि त्यांच्या समवेत खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण कळव्याचे आमचे नंदू दादा पहा धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. येणारे चेंडू बाकी असतील 12.
विजयासाठी रन्स करायचे आहेत 45. मग रोहित शर्माचा जर्सी नंबर आणि रोहित शर्मा सारखी तुम्हाला आता फलंदाजी करावी लागेल. भारतीय संघ ICC चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फायनलमध्ये त्यांची एंट्री आपण पाहिली आणि रविवारी खरं तर न्यूझीलंडच्या अगेन्स्ट भारतीय संघ आपण अशी फायनलची मॅच देखील पाहणार आहोत. त्या मॅचसाठी देखील आपण शुभेच्छा देऊया. आमचे मित्र विकास म्हात्रे सोनकार मुंबईवरून खरं तर सामना पाहत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण ही स्पर्धा थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकताय. जरूर या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. मॅचकडे जाऊया. 12 चेंडू आणि 45चं समीकरण सोडवेल का सोनकार संघ? हा मात्र एक मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये जरूर असेल. 22.50च्या सरासरीने आता पुढे जायचं आहे. फुलटॉस समोरला ब्लॅक स्क्रीनच्या इकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. कॅच ड्रॉप, सिंगल कंप्लीट आणि सेकंडचा कॉल. रन्स मिळतील 2. पण सिंगल डबल्सने काही बिघडणार नाहीये जय गणेश विराणी संघाचं. पहिल्या सत्रामध्ये ज्या अर्थी मोठी धावसंख्या, बिग टार्गेट स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहिलं 66चं धावसंख्या खरं तर कंप्लीट केली गेली आणि ही धावसंख्या पाठला करत असताना सोनकार संघाची झालेली पडझड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी फलंदाजी जितकी ताकदीची राहिली विराणी संघाची तेवढ्याच ताकदीने खरं तर गोलंदाजी देखील आपण पाहतोय. आणि खरं तर प्रसिद्ध उद्योजक तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय मुद्दूशेठ अकवारे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मी संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती करेल आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे. आदरणीय मुद्दूशेठ अकवारे साहेबांचं खरं तर शुभागमन या स्पर्धेमध्ये आपण होत असताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आपण पाहिला अलाउंग द कार्पेट, सिंगल रन्स कंप्लीट आणि एकच मिळेल. फारसं काही हाती लागणार नाहीये सोनकार संघाच्या आणि काहीसं प्रेशर आता मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दडपणाखाली ही फलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल सोनकार संघाकडून. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 25 2.3 चेंडूंचा खेळ खरं तर समाप्त झालाय. 66 धावा खरं तर करायच्या आहेत सोनकार संघाला. आणखीन एक चांगला चेंडू 30 सर्कलमध्ये चेंडू फील केला गेलाय. रन्स मात्र मिळाली एक सिंगल. पण सुशील फुंडेकरने खरं तर केलेली सुरुवात आणि मग एक थोडीसं स्वप्न त्या ठिकाणी जरूर पाहिलं सोनकार टीमने, परंतु तदनंतर केलेलं कमबॅक श्री गणेश विराणी संघाचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पॅटची एज फिरून खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे चेंडू फील्ड केला गेलाय. रन्स आली एक सिंगल. सिंगल डबल्सने काही होणार नाहीये, काही बिघडणार नाहीये या मॅच मध्ये. षटकार चौकारांची आतिषबाजी हवी आहे सोनकार संघाला, परंतु खरं तर या दोन्ही टीम्सचं आपण कौतुक करूया. ज्या अर्थी DK चषकामध्ये हे दोन्ही टीम्स लढले. विराणी संघ खरं तर निसट्टा विजय त्यांचा आम्ही पाहिला. पराभव खरं तर त्या मॅच मध्ये त्यांना स्वीकारावा लागला आणि तदनंतर या स्पर्धेमध्ये मोठ्या ताकदीनिशी उतरलेत. फुलटॉस आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे सर्कलच्या आतमध्ये. त्या टच मध्ये खरं तर आज अजिंक्यला पाहिलं नाहीये आणि विकेट देखील गमावले. फलंदाज जरूर बाद झालाय. निराशा आहे आणि ती निराशा जरूर आपण त्याच्या चेहऱ्यावरती पाहू शकता. पुढचा फलंदाज असेल जितेंद्र म्हात्रे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. उर्वरित 1 षटक 6 चेंडू आणि विजयासाठी रन्स मात्र आता करायचे आहेत 39. भरपूर प्रेक्षक आज सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिलेत. त्याचप्रमाणे आमच्या VIP डाईस वरती आमचे सर्व लाडके आयोजक, त्याचप्रमाणे
खरं तर वडाव गावातील ग्रामस्थांना आपण पाहतोय. बिग फाईट नेक्स्ट मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. अंजनी कुमार वडाव, खरं तर हे नाव ऐकलत ना की काशीनाथजी म्हात्रे यांची नेहमी आठवण होते. अर्थातच बरेचसे वर्ष ज्यांनी ही टीम घडवली, कॅप्टन्सी ज्यांनी केली, खरं तर भरपूर वेळा खरं तर त्यांचं क्रिकेट आम्ही पाहिलंय. फुल टॉच, परंतु चेंडू हवेत त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. उंची अधिक होती परंतु लांबी मात्र कापली नाहीये चेंडूने. फलंदाज बाद सुशील फुंडेकर. पा 2 मिनिटं थोडा सामना थांबवूया आपण. खरं तर मैदानाच्या आतमध्ये ज्यांची उपस्थिती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल प्रसिद्ध उद्योजक, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय मुद्दूशेठ अकवारे यांची रॉयल एंट्री मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण आमची आयोजन कमिटी, त्याचप्रमाणे त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, मुख्य अतिथी मंचकाच्या दिशेने त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीत खरं तर त्यांचं आपण स्वागत करूया. आदरणीय मुद्दूशेठ अकवारे, प्रसिद्ध उद्योजक, पेन साहेबांचं या वाशी विभागात वडाव नगरीमध्ये आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे लेजंड खेळाडू ओमकार की जय जयकार, आई रायबादेवी रावेचा खरं तर हा स्टार खेळाडू ओमकार पाटील, त्याचप्रमाणे दादांचे सर्व समर्थक मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत. या सर्वांचं आपण करूया मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच ऑन, सामन्याकडे जाऊया. चेंडू बाकी असतील 5 आणि या ठिकाणी जरूर सामना आपण पाहतोय. सन्माननीय कृष्णा ठाकूर साहेब, माजी अध्यक्ष तंटा मुक्ती वडाव यांचं या ठिकाणी शुभागमन. आणखीन एक विकेट खरं तर मैदानाच्या आतमध्ये गमावले सोनकार संघटने आणि फार काही उरलं नाहीये मॅच मध्ये. आपण खरं तर VIP डाईस कडे जाऊया. आदरणीय हिराचंद धाऊ म्हात्रे साहेब वडाव साहेबांची उपस्थिती अतिथी मंचकावरती आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आमचे अरुणदादा म्हात्रे यांची उपस्थिती अतिथी मंचकावरती पाहतोय. आदरणीय संतोष बोरकर यांची देखील उपस्थिती VIP डाईस वरती आपण पाहतोय. खरं तर प्रेक्षक कमाल कॅच ऐव्हा कॅच साठी जे पारितोषिक आपण देतोय ते पुरस्कर्ते संतोष दादा, त्यांची उपस्थिती आपण अतिथी मंचकावरती पाहतोय. संपूर्ण आमचा VIP डाईस आणि या VIP डाईस वरती आमच्या खरं तर अतिथींना आपण पाहू शकताय. नेक्स्ट बॉल त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. सामना खरं तर फार कठीण झालाय सोनखार संघासाठी. खरं तर 66 धावांचं टार्गेट आणि या धावसंख्या चेस करत असताना सुरुवात चांगली मिळाली, परंतु तदनंतरच्या खरं तर खेळाडूंनी खरं तर ती धावगती मेंटेन केली नाहीये असं म्हणावं लागेल. औपचारिकता बॅलन्स असेल. चांगला फटका खरं तर जाता जाता आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवत असताना फलंदाज जितेंद्रच्या बॅटमधून आलेला हा संघर्षमय षटकार. पराभवाचं खरं तर काहीचं अंतर या ठिकाणी जरूर कमी केलं गेलंय. सोनखार संघाच्या माध्यमातून भरपूर स्वप्न त्यांनी देखील पाहिलीत, परंतु खरं तर असं म्हटलं जातं अपयश ही यशाची पहिली पायरी असते. सुरुवातीला तुम्हाला अपयश मिळेल, परंतु ह्या मॅच मध्ये तुम्ही काय शिकलात, काय चुकलात हे तुम्हाला शोधावं लागेल आणि ते सोनखार संघ निश्चितच शोधेल अशी अपेक्षा आपण जरूर ठेवूया. फुलटॉस चेंडू आहे आणि खरं तर हा सामना
याच ठिकाणी खरं तर संपलाय असं आपण म्हणूया आणि प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर या मॅचचा असेल किरण खरं तर ठरला या मॅचचा हिरो. तत्पूर्वी आपण जाऊया विशेष अतिथी सन्मान सोहळ्याकडे.